सिन्नर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने देशातील काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते जननायक राहुल गांधी यांचा 19 जून रोजी वाढदिवस। हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा व्हावा हा दृष्टिकोन ठेवून सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्ष गोरक्ष प्रभाकर सांगळे यांनी शुक्रवार दिनांक 19 जून रोजी वृक्षरोपटे वाटप करून राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्ष गोरक्ष प्रभाकर सांगळे यांनी राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना राहुल गांधी यांचे नेतृत्व तरुणांना आणि देशाला किती आश्वासक आहे हे पटवून दिले। तसेच माजी तालुका अध्यक्ष विनायक सुदाम सांगळे यांनी देखील राहुल गांधींना शुभेच्छा देताना पर्यावरण हा विषय माणसाच्या जिव्हाळ्याचा आहे असे सांगितले। या प्रसंगी शहराध्यक्ष जयदीप देशमुख, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष अशफाक शेख, विठ्ठल बोडके, दीपक लोणारे, गणेश कडवे, उदय जाधव, खंडू बोडके व इतर पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। SCN न्यूज साठी आदित्य नागपूर। नमस्कार, मी जयदीप देशमुख, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष। आज देशाचे नेते आणि भारतीय संसदेचे विरोधी पक्ष नेते आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विनायक शेठ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रभारी अध्यक्ष श्री गोरक्ष भाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। पर्यावरण किती महत्त्वाचे आहे या वर्षी आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आपल्या सर्वांना कळलेच आहे। त्यामुळे आम्हीही लावतो त्यामुळे आम्हीही वृक्षारोपण करतो, आपणही करा आणि झाडे जोपासा। धन्यवाद। ठिकाणी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या देशाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या कमिटीने या ठिकाणी पर्यावरणपूरक आणि ज्याचा भविष्य काळामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे मानवी जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगण्याकरता ते आहे म्हणजे वृक्षारोपण। तर ह्या प्रसंगी आमचे प्रभारी तालुका अध्यक्ष गोरख भाऊ सांगळे, त्याचप्रमाणे आमचे अशफाक भाऊ, उदय भाऊ आणि देशमुख भाऊ या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीने, सिन्नर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमच्या राहुल गांधीजी यांना भरभरून शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे धुरंधर व्यक्तिमत्व, नेतृत्व श्रीयुत राहुल गांधीजी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी, शहर तालुका काँग्रेस कमिटी एकत्र जमलेलो आहोत। या वाढदिवसाच्या निमित्त राहुल गांधींनी आपल्याला कल्पना आहे अंदमान निकोबार बेटामध्ये जे काही रिडेव्हलपमेंटचं प्लॅन नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार आणू घालतंय, तर त्याच्या विरोधामध्ये फार मोठा आवाज उठवला होता। या देशामध्ये पर्यावरण टिकलं तर ही सृष्टी टिकेल। आपल्याला कल्पना आहे की आपण आज केवळ उशिरा मान्सून येतोय म्हणून शेतकरी किती हवालदिल झालेले आहेत। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, पर्यावरणाच्या प्रश्नासाठी राहुल गांधी कायम झगडत आलेले आणि मग त्यांचा वाढदिवस केवळ बॅनरबाजी, फटाक्यांची आतषबाजी न करता तो वृक्षारोपण करून, वृक्ष वाटप करून आपण साजरा करूया अशी कल्पना आमच्या वरिष्ठ नेतृत्व, ज्यामध्ये हर्षवर्धनजी सपकाळ प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष भारतभाऊ टाकेकर, आमचे माजी तालुका अध्यक्ष विनायकजी सांगळे आणि आमचे काँग्रेस कमिटीचे इतर सर्व सेलचे पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। राहुल गांधींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना या देशातील नागरिकांना, सिन्नर तालुक्यातील नागरिकांना मला एकच सांगावंसं वाटतं, तरुणांना एक सांगावंसं वाटतं की देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व राहुल गांधींच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आपल्यासोबत आहेत। तरुणांच्या पाठीशी आज ते उभे आहेत। ज्या प्रकारे पेपरफुटीच्या घटना घडत आहेत, नीटचे पेपर घोटाळे असतील, CBSEचे घोटाळे असतील, तर राहुल गांधी व्यक्तिशः त्या विषयांमध्ये लक्ष घालून या देशातील तरुणांना नक्कीच पुढे जाऊन दिशा देणार आहेत। तर मी सिन्नर तालुक्यातील तरुणांना आवाहन करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी या जनतेचा, सामान्य लोकांचा कर्दनकाळ ठरलेल्या सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे आणि राहुल गांधींना साथ दिली पाहिजे। ज्या माणसानं आपल्या आजीचा मृत्यू बघितला, ज्या माणसानं आपल्या वडिलांचा मृत्यू बघितला, परंतु तो माणूस आणि भाजपच्या लोकांनी त्याला पप्पू म्हणून हिनवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्या सगळ्यांना पुरून उरला आणि लोकसभेमध्ये राहुल गांधी आजही प्रश्न विचारतात। त्या प्रश्नांना उत्तर देण्याची आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये नाहीये। तर त्यामुळे मी सर्व सिन्नरवासियांना, सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की काँग्रेसच्या
या विचाराला पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया आणि एक चांगलं सुजान सुशासन सरकार आणण्याचा प्रयत्न करूया. मी या ठिकाणी विनंती करतो आमच्या माजी तालुका अध्यक्षांना की त्यांनी या ठिकाणी राहुल गांधींना शुभेच्छा द्यावे.